तर इथे आपली गणपती बाप्पाची मूर्ती मस्त छान धुवून झालेली बघू शकता, एकदम पिवळी धमक झालेली आहे। तर इथे मस्त मोदक घालून बघितले असतील तर छान मस्त याच्यात पितळाच्या वाटीमध्ये ठेवून देते। आणि ही वाटी आहे ना मम्मीने त्यांनी आणली होती आपल्या काशीवरून, आईन ते गेले होते। हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आज आहे संकष्टी, संकट चतुर्थी आणि संकट चतुर्थीच्या हार्दिक 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 शुभेच्छा सगळ्यांना। तर माझा उपवास आहे आणि आय थिंक तुमचा पण उपवास असेल आज। तर तेच गणपतीच्या मंदिरात तर खूपच गर्दी असते चांदीच्या गणपतीला आरकेवर। तर आज जर वैभवला सुट्टी असते तर गेलीच असते मी, पण नाही जमणार। त्यापेक्षा जाऊ दे आता, मी म्हटलं घरीच मस्त देवांची आंघोळ करेल, छान पूजा करेल। आणि देवांची आंघोळ ना मी दरवेळेस पाण्याने किंवा असंच लिक्विडने धुवून टाकत होती, पण मला ना भैया पावडरने म्हणजे आपली पितांबर किंवा भैया पावडर त्याच्याने धुवायचे होते कधीचे, म्हटलं मस्त चमकतील। तर ती पावडरच नव्हती माझ्याकडे, पण आता मी घेऊन आलेली आहे, बघू शकता ही भैया पावडर। तर त्याच्याने मस्त देवांची आंघोळ करणार। आणि बाहेर इतका पाऊस होता तशीच दूध आणायला गेली, दूध तापत ठेवलंय, स्वयंपाक झालेला आहे। आणि आता वैभव पण येतील, त्यांचा टिफिन भरून ठेवला, ते पण जातील टिफिन घेऊन हॉस्पिटलला। तर विहान गेलाय स्कूलला, कियारा स्कूलमधून आलेली आहे। तर आता मी माझं स्वतःचं आवडते, घरातलं सगळं आवरून घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी, जेव्हा मी देवांची आंघोळ घालेल ना त्यावेळेस बोलते तुमच्याशी। चला, मी देवाच्या साईडचं क्लीन करून घेतलं, आता फक्त देव धुवायचे आहे। आणि मी संकट चतुर्थीला दरवेळेस देव धुते। तर देव क्लीन करायचे, आणि दिवा तर क्लीन केलेलाच, इथून बघितला असेल। तर देवांची आंघोळ वगैरे, तर इथे माझं सगळं आवरून झालेलं आहे। तर आता ना देव धुवायचे आहे, त्याच्यासाठी ना मी आधी भैया पावडरने चांगले मस्त चोळून घेणार। त्याच्यानंतर मग विम लिक्विड आहे ना त्याच्याने धुवायचे, कारण हे लिक्विड लावलं नाही ना, म्हणजे काही साबण असो काही ते लावलं नाही ना तर लगेच काळे पडतात, डाग पडतात। त्याच्यामुळे याच्यानंतर तेच लावायचं, यूज करायचं। तर मी आता मस्त धुते आणि खूप छान दिसेल आपली गणपती बाप्पाची मूर्ती। तर पहिल्यांदा तर मी इथे देव सगळे काढून घेते आणि एक एकच धुणार सगळे। आधी गणपती बाप्पाची मूर्ती धुवून घेणार। आणि चांदीची मूर्ती आहे ना गणपती बाप्पाची, ती पण खूप काळी झाली बघू शकता, खूपच काळी झालेली आहे। तर ते सुद्धा मस्त धुवून घेणार आहे। पापडी खूपच जड आहे। आणि हे चांदीचे आम्ही आणलेले फूल आणि काय म्हणता हे चांदीचं फूल आणि मोदक, ते सुद्धा एकदम क्लीन करून घेणार याच्याने पितांबरने, कारण ते सुद्धा काळी झालेली आहे। आणि हे आसन बदलणार नाही, कारण एकादशीच्या दिवशीच आसन बदलले होते मी, त्याच्यामुळे ते काही बदलणार नाही, तसंच राहू देणार। आणि बघू शकता आधी मूर्ती कशी दिसते, खूप अशी होऊन गेलेली आहे। पण आता भैया पावडर लावून छान मस्त स्वच्छ करणार। तर चला सुरू करू। तर इथे आपली गणपती बाप्पाची मूर्ती मस्त छान धुवून झालेली बघू शकता, एकदम पिवळी धमक
झालेली आहे. इतकी जड आहे ना, तर बघू शकता किती मस्त स्वच्छ झालेली, एकदम मस्त. तर चला आता आपण लगेच ठेवून देऊ, मग बाकीचे देव पण धुवून घेते पटकन. तुम्ही बघू शकता इतकी भारी दिसते ना मूर्ती, मी तुम्हाला आता जवळून दाखवेल. इतकी मस्त पिवळी धम्मक दिसते, खूप भारी दिसते. तर आता मी ना बाकीचे देव पण पटापट धुवून घेते आणि मग पूजा करून घेते. तर इथे बघू शकता मस्त देव इतके क्लीन झालेले, इतके छान दिसत आहे ना. तर इतकं फ्रेश वाटतं जेव्हा चतुर्थी असते ना. मला स्पेशली चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पा खूप, म्हणजे असं मी खूप गणपती बाप्पावर विश्वास आहे माझा आणि आवडते देव आहे माझी खूप. गणपती बाप्पा सगळेच देव आवडतात, पण जास्त करून गणपती बाप्पा, कारण लहानपणापासून सगळ्या मुलांना लहानपणापासून गणपती बाप्पा खूपच आवडतात. तर तेच देवांची पूर्ण आंघोळ झाली, इतके छान दिसतंय, मस्त ठेवून दिली मी सगळे देव, तुम्हाला मी नंतर जवळून दाखवतेच. तर इतकं मला फ्रेश वाटतं ना जेव्हा चतुर्थी किंवा गणपतीचा काही सण आला तेव्हा खूप इतकं भारी वाटतं, वेगळीच अशी एनर्जी असते अंगामध्ये. तर मस्त छान वाटते मला, इतकी फ्रेश दिसत आहे. आणि चला आता मी ना पूजा करून घेते पटकन, कारण ना मला नंतर कियाराला जेवण पण द्यायचंय. त्याच्यानंतर मस्त गोड साबुदाणे करणार आहे आज स्पेशली. आणि संध्याकाळी बघू आता झालंच पॉसिबल ना तर मोदक करणार, 11 मोदक करणार नैवेद्यासाठी. तर कारण दर चतुर्थीला मी करते, वेगळं करते, काही वेगळं नैवेद्य असतो, पण ह्या वेळेस मी मोदक करायचा प्रयत्न करणार आहे. बघू आता जसं जमेल तसं. तर चला आता पूजा करून घेते पटकन. हरे कृष्णा 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 हरे हरे. गणपती बाप्पा. तर बघू शकता आपले गणपती बाप्पा किती मस्त छान दिसत आहे ना. बाकीचे देव सुद्धा मस्त क्लीन करून घेतलेले आहे. गणपती बाप्पाची मस्त पूजा झाली, मस्त देव धुवून झालं, तुम्ही बघितलं असेल. तर आता ना आणि सगळं आवडून घेते. आणि जे पाणी होतं ना गणपती बाप्पा धुतले वगैरे, तर आता मी ना पटकन तयारी करते आपले गोड साबुदाणे करायची. मस्त करून घेते कारण भूक लागलेली आहे, उपवास आहे आणि भरपूर वाजले. आता वाजलं आहे 1:30. तर चला. तर इथे मस्त माझ्या उपवासासाठी मी साबुदाण्याची जे गोड साबुदाणे असतात ते करते. खीर पण नाही म्हणता येणार, जाडसर असतं. तर अर्ध्याच साबुदाण्याची करणार, अर्धे राहू देणार मी, बघेल त्याचं काय करायचं नंतर. एकदम थोड्या साबुदाण्याची करणार. मस्त छान भिजले. चला आता करून घेऊ मस्त गोड साबुदाणे. तर इथे तूप टाकते.
तर इथे मी आधी कढईत तूप टाकलेलं आहे. तर मी पटापट रेसिपी दाखवते तुम्हाला एकदम क्विक. तर तूप मेल्ट झालेले छानपैकी आणि ना त्याच्यानंतर आपले साबुदाणे जेवढे आपल्याला करायचे तेवढे साबुदाणे घ्यायचे आणि छान परतवायचे त्याच्यामध्ये तुपामध्ये. आणि म्हणजे पटापट परतवायचे. लगेच दूध टाकायचं आणि दूध टाकून पण मस्त परतवायचे आपल्याला. आणि ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला शिजवायचे ते. आणि त्याच्यामध्ये मी साखर टाकते. मागच्या वेळेस मी केले होते ते गुळाचे केले होते. आता मी साखर टाकलेली आहे. आणि आता इलायची घेते. इलायची पण एक साईडला फोडून घेते त्याच्या बिया सगळ्या काढून आणि मस्त बारीक करून घेणार. त्याची पूड तयार करून घेणार आणि साईड बाय साईड आपलं साबुदाणे पण तयार राहणार. तर इथे तेच मी पूड तयार करून घेतलेली आहे छानपैकी. आणि साबुदाणे पण मस्त छान हळूहळू ट्रान्सपरंट होताच आहे आणि मस्त मिक्स केले बघू शकता. मस्त इलायची टाकलेली आहे आणि अशी ट्रान्सपरंट होतपर्यंत आपल्याला मस्त शिजवायचे. तर मी मिक्स करत राहणार अशी. आणि लहान मुलांना पण ही खीर दिली ना तुम्ही तर खूप बेस्ट असते आणि टेस्टी पण लागते खूप. हळूहळू मस्त ट्रान्सपरंट झालेली आहे. तर एवढं नैवेद्य ठेवून देते. इथं ऑलमोस्ट माझं उपवासाचे साबुदाणे तयार झाले. गोड साबुदाणे खीर म्हणू शकतो, गोड साबुदाणे म्हणू शकतो. मस्त झालेले. चला आता मी याच्यात मस्त काढते. तर इथे बघू शकता मस्त गोड साबुदाणे झालेले आहे. तर आता मस्त मी खाते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. चला तर इथे माझा स्वयंपाक झालेला आहे. वरण, तुमचं वरण, इथे भात होते, मेथीची भाजी आहे, पोळ्या आहे. आता फक्त ना हे राहिलं काय मोदक करायचे राहिले. तर मी गव्हाच्या पिठाचेच मोदक करणार. तेच पीठ मळलेलं होतं. तर मैदा नाही आहे माझ्याकडे म्हणून गव्हाच्या पिठाचे मोदक करणार. म्हणजे वियांना पण आवडतात मोदक त्याच्यामुळे. तर आता खोबरं किसून घेते. चला खोबरं आणलेलं आहे तर ते मस्त किसून घेते एका साईडला. आणि बाकी स्वयंपाक झालाय. आता वाजल्या 8. मोदक करून घेते पटापट आणि नैवेद्य दाखवून घेते. 11च करणार आहे मोदक. तर पटकन घेते करून. तर आता हे ना किसून घेते पूर्ण. इथे मी ना एकदम पातळ पोळी मोठी लाटलेली आहे आणि माझ्याकडे छोटा ग्लास आहे. तेवढ्याच पुऱ्या करणार. त्या पुऱ्या करणार म्हणजे गोल गोल मोदक साठी करणार. बघू किती होतात. 2 3 10 11. तर 11 पुऱ्या याच्यामध्येच होऊन गेल्या. तर आता मी मोदक करून घेते मस्तपैकी.
तर एवढं खोबरं उरलेलं आहे ना, त्याची अशी छोटीशी करंजी करून टाकते. विहान खाईल कारण ती. तर इथे मस्त मोदक घालून बघितले असतील तर छान मस्त याच्यात पितळाच्या वाटीमध्ये ठेवून देते. आणि ही वाटी आहे ना मम्मीने त्यांनी आणली होती आपल्या काशीवरून. आईन ते गेले होते ना तेव्हा बनारस काशी. तर त्याच्यातच मी नैवेद्य काढते कधी पण बाप्पाला. इथे मस्त मोदक. बाप्पाला मोदक टाकून दे. तर हे सकाळचा नैवेद्य ठेवलेला होता मी, तो काढून घेते. हा बाप्पाला मोदक एक इथे ठेवून देते. विहानला खूप आवडते करंजी. आता विहान खाणार आहे. खाऊन बघ बोला कशी आहे डिश. घे एक वाटी काहीतरी तेच घे ताट जा. त्याच्यातच पाठ दे साखर. हा आणि बाप्पाला आपल्या मस्त दाखवलेले आहे नैवेद्य मोदकाचं बघू शकता. तर तुम्ही बघला असेल बाप्पाला मस्त नैवेद्य दाखवलेला आहे आपला मोदकचा. ते पण गव्हाच्या पिठाचे मोदक. तर आता इथे ना माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. फक्त आता केळ्यासाठी ना 2 पोळ्या करते फक्त गरम गरम. बाकीचं भाकरी आहे मला आणि विहानसाठी पोळ्या आहे. तर केळ्यासाठी गरम पोळी करते कारण मी पीठ ठेवून दिलं होतं म्हटलं गरमच करेल. तर इथे 2 पोळ्या करून घेते आणि 3 करून टाकले. 3 पोळ्या होतील. तर मी देवाची पूजा आधीच करून घेतली होती. फक्त नैवेद्य बाकी होता दाखवायचा. मस्त दाखवून घेतलेला आहे. तर चला आता मी पटापट पोळ्या करते आणि भूक लागली कारण उपवास आहे. दुपारी मी नुसतं ते गोड सावधाने खाल्ले. ते पण थोडंच गेले. गोड जास्त जात नाही त्याच्यामुळे मग थोडंच खाल्लं. पण आता असं वाटतं का तिखट खावं खूप. मस्त मेथीची भाजी आहे. भाकरी आहे मस्त बाजरीची सकाळी केलेली. तर मस्त ती गरम करणार आणि खाणार.
तर चला आता पटापट स्वयंपाक करून घेते, जेवण करून घेते आणि मला त्याला मस्त ताट रेडी आहे गरम गरम जेवणाची. विहानचं माझं बघू शकता मी भाकर घेतलेली आहे, मस्त मेथीची भाजी, चपाती, वरण, भात. चला आता जेवण करून घेतो पटकन. तर मस्त जेवण झालं इतक्यात आणि किचन पण पूर्ण आवरून घेतलेले बघू शकता. पूर्ण किचन क्लीन केलं, डिशवॉशरला भांडे लावले आणि एक्स्ट्राचे भांडे एवढे होते ते घासून घेतले. बेसिन पण क्लीन केलेलं आहे, सिंक. आणि दिवा अजून पेटतोय बघू शकता, भारी एकदम मस्त. तर असं होता माझा आजचा ब्लॉग संकट चतुर्थीचं. थोडंसं कसं मी गणपतीला खूप मानते, त्याच्यामुळे मग संकट चतुर्थी असो मी उपवास धरते आणि देव वगैरे धुवून मस्त छान पूजा करते. तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग. असं वाटलं नक्की सांगा. मस्त मोदक केले होते आज गव्हाच्या पिठाचे. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.